हाय, नमस्कार सर्वांना. कसं आहेत सगळेजण? झालं का सगळ्यांचं जेवण? चला 1 वाजले आता. आमची तर सगळी कामं आवरत बघा. आता उठल्यापासून नुसतं धावपळ. किचनमध्ये 10 तास उभं राहायचं, सगळं स्वयंपाक आवरायचं, धुणं भांडी केर काढा, झाडू मारा, साफसफाई झालं सगळं. आता कुठं निवांत आहे. आता 1 वाजलाय. ते 12:30पर्यंत झाले सगळी कामं. तर म्हटलं चला आता 10 मिनटं विश्रांती घ्यावं, बसावं थोडा वेळ. बाहेर बघितल्यावर वाटेनाच 1 वाजल्यास वाटेना अजिबात. एवढा अंधार पडलाय ना, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल की नाही, की बघा इथं कसं काळपट दिसायला लागले सगळं. सगळीकडेच झाली वाटतं वातावरण. वातावरण नाही, पाऊसच आलाय सगळीकडे जास्त. तरी आज पाऊस आपल्या इकडे आले. इकडे पुणे जिल्ह्यामध्ये हा सुरूच आहे. इकडे चालू होतं खूप पाऊस एकसारखं चालूच आहे. पूर यायला लागलाय म्हणजे अजून इकडं कुठं विदर्भात पण चालूच आहे एकसारखा पाऊस. तरी इथं 4 दिवस झालं पाऊस आला नाही. इथं म्हणजे ऊन पडलं नाही की कालपर्यंत. खूप चांगलं ऊन होतं बघ काल. आज सकाळपासून ऊनच गायब आहे. नाहीच आता नाही गायब म्हणजे आजपासून दिसणारच नाही ते पाऊस. आता काय नवरात्री होईपर्यंत काय पाऊस सुट्टी देणार नाही बहुतेक. कुठल्या देवाला बी जाऊ देणार नाही असं वाटतं. अवघड आहे की बाई. तुझी जायचं की जायला लागणार की. जायला लागते. असं काय नाही, गर्दी तर जाता जायला पाहिजे. झालं पण जायला लागणार की. आता पाऊस आली म्हणलं जाणार कशी माणसं? कोणाकडे गाड्या आहेत, 4 व्हीलर स्वतःच तरी जातात. ज्यांच्याकडे बसणं ट्रेननं जाणारी लोक आता असले ह्याच्यामध्ये तर जाणारच नाही पडतो. आणि अशी गर्दीमध्ये जाऊन पण आत पण मिळत नाही दर्शन. आतमध्ये आपण गेल्यावर बाहेरच पाय पडायला लागते. रांगेत थांबलं तरी पण मी आता ठरवलं अचानक खरं बघ की कसं झालं वातावरण. ठरवल्याप्रमाणे होतच नाही ना. असं ठरवते आपण काय नाही काय होते. तुझं बी तोंड पडलंय बरं म्हणजे. घसा दुखायला लागलाय मित्रांनो माझा. आता सर्दीचे लक्षण चालू झालं. हे सगळं असं जाम झाले काय कळना. आता घसा एवढा आता असं चरचर लागलाय, खवखवा लागलाय असं आतनं. आवाज पण बसल्यासारखा वाटायलाय. आता झालं. आता सर्दी काय आता सुट्टी देत नाही. तुम्हाला सांगतो नवरात्री म्हणजे यायच्या आधी आता घर साफसफाई करते आपण सगळं, तेव्हापासून का नाही हे सुरूच आहे. काय नाही काय आजारी पडायचं, हे झालं ते झालं. आणि सारखा पाऊस पण येतो तादूनमधून. मग घरची सगळी साफसफाई आणि कपडे धुवायचं, अंथरूण धुवायचं, हे सगळं होतं. सगळं घर स्वच्छ करून घेतलं तेव्हा काय वाटलं नाही एवढं. तब्येत चांगली होतीच. आणि आता सुरू झाले. आता आज नवरात्रीचा 5वा दिवस. बघता बघता 5 दिवस कसं गेलं कळलंच नाही. 5वा दिवस 4 दिवस राहिले आता. 30 तारखेपर्यंतच की. आता 30 तारखेपर्यंत किती दिवस होतात बघ. किती तारखेला बसले? 22ला. 22 दिवस घरात असते ना. होय, पहिला दिवसच किती. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 9 दिवस होतात बरोबर 30 तारखेपर्यंत. 1 तारखेला आहे वाटतं दसरा. बघू तिथं काय हे आहे. खंडे भांडवणे वाटतं 1 तारखेला. आणि 2 तारखेला हे असेल ना दसरा. हे लिहिले बघितलं. शस्त्रपूजा बुधवारी 1 तारखेला. महानवमी. हा, खंडे महानवमी तेच की. शस्त्रपूजा दिली ना 1 तारखेला. आणि 2 तारखेला दसरा. महात्मा गांधी जयंती आणि महाखंडे विजयदशमी दसरा. एका दिवशी आले वाटतं. गांधी जयंती आणि हे दसरा बरोबर. म्हणजे 30 तारखेपर्यंत आहे 9वा दिवस. खंडे महानवमी दिवशीच घट हलवतात. 9 दिवस पूर्ण झाल्यावर 10व्या दिवशी घट हलवायचं. दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे खंडे महानवमी दिवशी. खंडे महानवमी 2 तारखेला आहे. मग 1 तारखेला महानवमी शस्त्रपूजा लिहिली. हा, मग त्या दिवशीच
दसऱ्या दिवशी पूजतात ना ते. शस्त्रपूजा 1 तारखेला लिहिले ना. होय. हा मग तेव्हाच ते त्या दिवशी त्या दिवशी शस्त्रपूजा घट करतात, त्या दिवशी घट हलवायचं असते. म्हणजे आणि तारखेला दुसऱ्या दिवशी दसरा असते. 30 तारखेला हे लिहिले बघितलं, दुर्गाष्टमी, महालक्ष्मी नाही महाअष्टमी उपवास ठेवले, महालक्ष्मी जागर कोल्हापूर. जागर म्हणजे ते 9 दिवस पूर्ण होत नाहीत का नवरात्रीचं. त्या दिवशी ते जागर असते, कडाकण्या तेन करत नाही का आपण, देवीला तेल तेल घालते, वटी भरायचे, ते दिवस ते 9वा दिवस. 9 दिवस पूर्ण झाले की 10व्या दिवशी शस्त्रपूजा असते. त्या दिवशी देव हलवायचे असतात, घट हलवायचे. 30 तारखेला घालवायचं नाही. नाही 30ला नाही, 9वा दिवस असते ना, पूर्ण व्हायला पाहिजे की 9 दिवस नवरात्रीचे. 9व्या दिवशी कसं हलवायचं, दुसऱ्या दिवशी हलवायचं. चला बाय बाय सर्वांना, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. घ्या सर्वांनी काळजी.